अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजच्या मॉर्निंग ब्लॉगमध्ये खरंच तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर आजची मॉर्निंग पाहू शकतायत. आज बाल्कनीमध्ये झाडत असताना खूप घाण दिसली, कारण 3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आणि सर्व या स्लायडिंगमधून पावसाचे शिंतोडे येऊन जी थोडीफार धूळ होती त्यावर पडल्यामुळे, खूप पसरलं गेल्यामुळे बाल्कनी खूप खराब झाली आहे. आणि अशी पण झाडांमुळे खूपच खराब झालेली होती. बाहेरून पाऊस येतो आणि हा जो रस्ता आहे तो कसा खूप धूळ वगैरे येते रस्त्यावर असल्यामुळे. आपलं घर रस्त्यावर आहे आणि बाल्कनीमध्ये पूर्ण ती धूळ येते. मग अशा प्रकारे मुलींना टिफिन दिला करून, त्याच्यामध्ये त्यांना आज थालीपीठ दिले पालकाचे वगैरे, आणि म्हटलं आज बाल्कनीचं काम करूनच घ्यायचं. मग अगोदर म्हटलं बाल्कनी तर झाडून घेतली होती, पाहिलं ते दृश्य खूप म्हटलं आज करायचंच. मग पटकन हॉल वगैरे किचन वगैरे झाडून घेतलं आणि बाळ उठलेलंच होतं. ते कंटिन्यू त्रास देत होतं, हे दे ते दे, आणि पूर्ण तिने चेहऱ्याला गंध लावून घेतला होता दीदीचा. दीदी पटकन आवरून तसंच ती वरतीच विसरून गेली, गंध वाटते. तर तिने हातात घेऊन पूर्ण गंध फिनिश करून टाकला आहे आणि चेहऱ्याला पूर्ण गंध लावून बसली. काय झालं बाळा? मी अजून चेहरा असा करतात का? पावडर गंध हे उडवायला खराब खूप केलाय? आवडतं बाळाला. घे गंध गंध घे. अशा प्रकारे घे ना म्हटलं गंध. झाडून वगैरे घ्यावं आणि म्हटलं ते आधी बाल्कनीमधलं सर्व काही जो धूळ आहे, जो खूप मोठा पसारा आहे, तो आधी आवरून घ्यावं. हे पाहू शकते, हे पावसाचे शिंतोड्याने त्याने प्लस झाडाला पाणी घालताना त्याचं पाणी पडून ही फरशी पूर्ण खराब झाली. किती खराब झाली तुम्ही पाहू शकतायत. ते गुलाबाचं झाड होतं आपल्याकडे, तर ते पण वाळून गेलं, त्याच्यामुळे त्याचे पानं ते पण पडलेले. आणि हे छोटे छोटे जे सुगडे दिसत आहेत ते आपले जानेवारीमध्ये आपल्या संक्रांतीचे आहेत, तर ते पण मी मुद्दामून ठेवलेले आहे. काही वेळेस काय होतं, आपल्याला रोजची रोज पाणी काही वेळेस नाही घालणं होत, मग त्याच्यामुळे त्या मटक्यांमध्ये भरून ठेवलं ना, तर ते कसं पाझरतं हळूहळू हळूहळू. मग त्यामुळे झाडांना 1-2 दिवस पाण्याची काही वेळेस गरज नाही पडत, कधी आपण गावाला वगैरे गेलो तर. अशा प्रकारे सर्व कचरा वगैरे सर्व भरला आणि पाहू शकता हे फरशी किती खराब होती. आता त्याला चांगलं म्हटलं घासायची काही गरज नाही आहे, त्याला चांगल्या ओल्या कपडा घेतला आणि त्याने पुसावं म्हटलं. मग छानपैकी अशी पुसून घेतली आणि इकडच्या साईडला जे झाडं होते ते म्हटलं पलीकडच्या साईडला भिंतीला चिटकून ते झाडं व्यवस्थित अशा प्रकारे रचावीत. कारण की ऑलरेडी जे गोकर्णाचं झाड आहे त्याचा पण लांब अशी झालेली आहे, खूप ओढल्यासारखं होत आहे. म्हणून मग ही पाटी आहे, तर म्हटलं जिथे स्वच्छ पाहू शकता तिथे केले, तिथे मग ती पाटी ठेवून दिली. त्याच्या खाली एक कुंडी ठेवली सध्या, कारण पाटी काय होते थोडीशी फुटलेली आहे. मग पाणी टाकल्यानंतर ते परत खाली जातं, खालून परत तिकडे समोर पडायची पाणी भीती कोणाच्या अंगावर वगैरे. मग त्याच्यासाठी छानपैकी खाली कुंडी होती आपल्याकडे शिल्लक. याच्यामध्ये संक्रांतीलाच आपल्याला गिफ्ट भेटली होती, मग ती कुंड्या आहेत सध्या. अजून काही झाडं लावायचीच आहेत, त्याच्यात लावता येईल, पण सध्या पुरतं म्हटलं त्याच्या खाली कुंडी ठेवली. आणि इकडे एक विंचू, तुम्ही काय म्हणतात ते सांगा कमेंट्समध्ये. हे विंचूचं झाड आहे, आम्ही विंचूच म्हणतो त्याला. पिवळ्या कलरचं आणि व्हाईट कलरचं असे 2 कलरचे ते आहे. मग इकडची साईड पण छानपैकी पुसून वगैरे घेतली. खूप माती होती, हे पाहू शकता, खूप खूप माती होती. आणि इकडच्या साईडचे झाडं सध्या इकडे हे केले आणि म्हटलं सर्व काही परत चांगली जी स्वच्छ जागा केलेली आहे त्या ठिकाणी हे झाडे उचलून ठेवावीत. हे अशा प्रकारे हे पण झाड ब्रह्मकमळ आहे. आपण काल एक वरती लावलेला, मी तो पण ब्लॉग टाकलेला आहे. हे खाली ठेवलेले, म्हटलं वरती जर बाय चान्स समजा नाही लक्ष देणं झालं, काही समजा खराब झालं, तर एक ऑप्शनला आपल्या खाली पण पाहिजे. हे एकच आणलेलं होतं, पण त्याचे 1-2 फुटले होते. हे पण छान प्रकारे आहे. मग ते ब्रह्मकमळ पण इकडच्या साईडला हे करून ठेवलं आणि इकडे कडी काटा म्हटलं छानपैकी अशा पुसून घ्याव्यात, म्हणजे पुसल्यावर वगैरे स्वच्छ असल्यावर थोडं बरं वाटेल. असं 7-8 दिवस झाले, थोडं लक्ष नव्हतं. आणि सर्व स्वच्छ केल्यानंतर असंच वरती पाहिलं तर खूप जाळ्या होत्या. अरे बापरे म्हटलं. मग म्हणलं चला लगेच जाळ्या पण काढून टाकते. मग हे
जाळ्या होत्या खूप, म्हणलं लगेच काढते. मग जाळ्या काढल्या थोड्याशा. आणि हे गोकर्ण वगैरे पण खूपच इकडे तिकडे वेल हे झाली. आता त्याचा उद्या हे करते, कारण बाळाला जेवायचं पण आहे. त्याला उठल्यापासून फक्त दूधच पिलेली आहे बॉटल. आणि म्हटलं तिला पण काहीतरी खायला करावं लागेल. आता हे झाल्यानंतर आंघोळ करून तिला काहीतरी खायला बनवावं म्हटलं. ते गोकर्णाचे वेल पण खूप पसरले आहे. त्याला एक फूल पण आलेलं आहे छान प्रकारे. आणि मग सध्या म्हटलं एवढ्याच बाल्कनीमधील जे समोरचा भाग आहे तिथलंच सगळी धूळ काढता येईन, बाकी नंतर पाहूत म्हटलं. आणि हे जे सर्व प्रकारचे मटके आहेत याचं पण मी छान काहीतरी त्याच्यात झाडं लावणार आहेत, काय लावणार आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकणारच आहे. मग सर्व काही तिथे 7-8 हे मटके होते, ते सर्व जमा केले आणि म्हटलं त्यांना टेरेसवर काल आपण ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे कसे साईडने असे फोडलेत, तसं करणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकतात. आपली बाल्कनी ही थोडीफार स्वच्छ झाली. आता त्याला पूर्णपणे स्वच्छ अशी करते झाडून वगैरे घेऊन. आणि जे मटके आहेत त्याच्यात पण काहीतरी लावावं म्हटलं. त्याला पण कट करून छानपैकी विंचू वगैरे असं छान फुलं कंटिन्यू येणार अशा प्रकारचंच काहीतरी लावते. गॅलरी बघा हे पाहू शकताय आता आपली बाल्कनी कशी स्वच्छ अशी वाटते. मी पाहिलं असेल अगोदर कशी वाटत होती आणि आत्ता कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा. अजून आम्ही काय काय झाडं लावावीत ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप तुम्ही सपोर्ट करतायत, खूप चांगला सपोर्ट करताय, खूप छान वाटतं. अजून काय काय झाडं लावावीत तुम्ही नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगावं. आणि बाळाला खूप भूक लागली होती. मग म्हटलं आता इन्स्टंट लगेच काय करावं म्हणून म्हटलं गव्हाचं पीठ घेतलं. ते चांगल्या प्रकारे भाजलं तुपामध्ये 1-2 मिनटं. त्याला चांगलं लालसर छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलं आणि त्याला थोडंसं थंड करायला ठेवलं. ते लहान मुलांसाठी कारण ही गव्हाची पेस्ट पौष्टिक अशी राहते लहान मुलांना. म्हणजेच आम्ही आमच्या बाळांना कधी कधी गव्हाची पेस्ट, ज्वारीची पेस्ट करून देत असतो. गव्हाची पेस्ट करताना एक गोड पण असते आणि एक थोडीशी त्याच्यात मीठ वगैरे टाकून अशी पण एक पेज असते. तर मी आज मीठ आणि थोडंसं जिरे टाकून करावं म्हटलं. तर मग थोडंसं तूप घेतलं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आहेत ते बारीक करून घेतले. अख्खे जिरे नाही टाकले बाळांना, तर बारीक केले. थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे ॲड केले, छानपैकी त्याला परतवले. ऑलरेडी आपण हे भाजून घेतलेलं होतं छानपैकी आणि थंड झाल्यानंतर ते मोकळं होतं आणि पेस्ट जी आहे त्याच्या गाठी वगैरे होत नाही. अशा प्रकारे गरम झालं तूप, त्याच्यामध्ये छानपैकी आपल्या खलबत्त्यामध्ये कुटले होते जिरे, मग ते त्याच्यामध्ये टाकलं. आणि जे पीठ आहे जे अर्धा वाटी घेतलेलं आहे बाळासाठी गव्हाचं, तर ते भाजलेलं पीठ त्याच्यात मिक्स छानपैकी केलं. कारण जिरेची त्याला थोडंसं सुगंध स्मेल लागावी आणि छानपैकी चव यावी यासाठी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, कारण जेवढी पातळ लहान मुलांना केलं छानपैकी. आणि आपल्याला याच्यामध्ये कमी कधी पण जास्त पाणी टाकायचं. कारण काय होतं, आपण जसं पिठलं वगैरे करतो ना त्या टाईप आहे, पण पिठलं घट्ट असतं, परंतु हे आपल्याला पातळ करायचं आहे. लक्षात असू द्या, कारण आपण भाजलेलं असतं परंतु त्याला जास्त पाणी टाकल्यावर शिजून घ्यायचं. ॲटलिस्ट 3 मिनटं तरी तुम्ही शिजून घ्या, खूप छान त्याची टेस्ट लागते. आणि मग पाणी 1-1.5 ग्लास टाकलं तरी काही हरकत नाही. 3 मिनिटामध्ये ते पूर्णपणे घट्ट वगैरे होऊन जाते पेस्ट. आणि अशा प्रकारे आपल्या नंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आणि मग तुम्ही थोडं 3 मिनटं चांगलं उकळल्यानंतर, हे 3 मिनटं झालेले आहे, आपण डिशमध्ये सर्व करू शकताय. आणि त्याच्यावरती आपण अगोदर तूप वापरलेलं आहे, पण त्याच्यावरती पण जर तुम्हाला अजून टेस्टेड पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यानंतर पण वरून तूप टाकू शकताय. अशा प्रकारे आजचा हा आपला जो ब्लॉग आहे तो कसा वाटला तो तर नक्की थोडं तूप पण टाकू शकतात लहान मुलांसाठी. थोडंसं आपण हे करताना घेतलं. अशा प्रकारे ही आजची डिश आहे. कशी वाटली? थँक्यू.